पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये रेड अंमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी उद्ध्वस्त करत 1 किलो 960 ग्रॅम एमडी जप्त करून एकूण 4,27,09,000 मुद्देमाल जप्त करत 6 आरोपींना केली अटक। दिनांक 3/2/2026 रोजी रात्री 4:35 सुमारास योहान फेस्ट मागील गेटजवळ खराडी पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून 27 ग्रॅम मेफेडॅन हा अंमली पदार्थ आणि तत्सम साहित्य असे किंमत 12,41,000 रुपये किमतीचे बेकायदेशीरपणे जवळ बाळगताना मिळून आल्याने त्यांच्या विरोधात खराडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 21/2026 कलम 8 क 21 ब 29 NDPS कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासामध्ये दिनांक 3/2/2026 रोजी अटक करण्यात आलेले आरोपी नामे मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित वय वर्ष 28 राहणार वाघोली पुणे, इसम नामे हरीश सजनाराम देवासी वय वर्ष 22 राहणार वाघोली पुणे। या दोन्ही आरोपींकडे पोलीस कोठडीत कौशल्यपूर्ण तपास केला असता दोन्ही आरोपी हे जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान आणि मूळचे रहिवासी असल्याचे निदर्शनास आले। ते दोघेजण एमडी व्यवसायात गेल्या वर्षभरापासून सक्रिय असून एमडी हा अंमली पदार्थ ते राजस्थान येथील इसमांकडून मागणी करून त्यांच्या संपर्कात राहून अंमली पदार्थांचा पुणे परिसरात व्यवसाय करत असल्याचे तपासात उघड झाले आहे। तसेच राजस्थान येथे तपासादरम्यान अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये सक्रिय असणारा आणि पुणे शहरातून फरार असणारा आरोपी रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सिया राहणार कपुरिया ओसिया जिल्हा जोधपूर या श्री पंडित रेजितवाड प्रभारी पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक 2 पुणे यांचे पथक यांनी त्यास दिनांक 12/2/2026 रोजी तपासकामी ताब्यात घेतला आहे। सदर गुन्ह्याच्या एकंदरीत तपासात अटक आरोपितांकडून एकूण 1,960 ग्रॅम एमडी एकूण किंमत 3,92,00,000 यांचा ऐवज आणि यात 35,09,000 रुपये किमतीचे आरोपीचे मोबाईल, फॉर्च्युनर गाडी, तत्सम साहित्य असा एकूण 4,27,09,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदर गुन्ह्यात एकूण 6 आरोपींना अटक करून एमडी रॅकेटमध्ये सक्रिय असणारी टोळी उद्ध्वस्त करण्याची मोलाची कामगिरी केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र गोडसे हे करत आहेत। त्या गुन्ह्यांचा पाठपुरावा करत असताना 2/7 सोबत काम करत असताना 2/7च्या टीमने अधिकारी अंमलदारांनी अत्यंत चाणाक्ष पद्धतीने आणि इन्व्हेस्टिगेशन स्किल्सचा पुरेपूर वापर करून या सगळ्या गुन्ह्यांच्या मागे या तस्करीच्या मागे जे रॅकेट चालते त्या रॅकेटला उघडकीस आणण्याचा हा प्रयत्न यशस्वीपणे पार पाडून टाकलेला आहे। मला असं वाटतं की याच्या पुढची जी माहिती आहे आपल्याला ती आपल्याला 2/7चे DCP साहेब श्री सोमय मुंडे देतील। खराडी पोलीस स्टेशन येथे 3/2/2026 येथे एक 27 ग्राम मेफेड्रोन स्विफ्ट कारमध्ये पकडण्यात आला होता। त्यामध्ये सापळा ज्यावेळेस रस्ता होता त्यावेळेस 2 आरोपी त्यामध्ये आपण अटक केले होते। पहिली साईड एकला दाखवा पोस्ट दाखवते साईड यामध्ये 2 आरोपी यामध्ये आपण अटक केली होती। मोतीसिंग मुकेश मोतीसिंग उर्फ मुकेश श्रवणसिंग राजपुरोहित व हरीश उर्फ हरिराम सुजनाराम निवासी हे 2 आरोपी आपण अटक केले होते। त्यामध्ये ग्रामचा एमडी आपण हस्तगत केला होता। त्यामध्ये आपण तांत्रिक तपास केला, आरोपीचे इंट्रोगेशन केले, त्यातून एक लिंक निष्पन्न झाली। त्या लिंकच्या अनुषंगाने एक आरोपी निष्पन्न झाला ज्याचे नाव हे योगेश उर्फ मनीष बिश्नोई राहणार राजस्थान असे होते। त्या आरोपीला सापळा रचून आपण बालाजी ट्रेडर्स गिफ्ट शॉप येथे आपण एक त्यांना त्याच्यावर सापळा रचला आणि त्याकडून 151 ग्राम मेफेड्रोन 30,20,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केला। त्यामध्ये त्याला अटक करण्यात आली। त्यावेळेस त्याचा तांत्रिक तपास केला, त्याचं इंट्रोगेशन केलं, त्यावेळेस काढून आलं की त्यासोबत अजून एक साथीदार राजस्थानहून आला होता डिलिव्हरी अशाच प्रकारची डिलिव्हरी देण्यासाठी। त्यालाही सापळा रचून आपण अटक करण्यात आपल्याला यश आलं। त्याचे नाव सचिन उर्फ SK रमेश कुमार बिश्नोई राहणारा राजस्थान याला मुंबई परिसरातून आपण 4,65,000 रोख रकमेसोबत ताब्यात घेतलं होतं। त्याची चौकशी केली। त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की हे जे 4,65,000 रुपये त्याकडून हस्तगत झालेले आहेत ते बेसिकली ड्रग्सच्या डिलिव्हरीतून निष्पन्न झालेले आहेत। त्याचा सतत तपास केला आणि ताबडतोब पुढची लिंक निष्पन्न केली। त्यामुळे त्याने हे जे
ड्रग्स डिलिव्हर केले होते